रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवन जगत असताना संगत ही खूप महत्वाची असते. आपल्याला माहिती आहे, बाबळीच्या झाडा शेजारी केळीचं झाड वाढलं तर बाबळीच्या काट्यानं त्याची सगळी पानं फाटून जात असतात. पण या उलट चंदनाच्या झाडा शेजारी जर लिंबाचं झाड वाढलं तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येत असतोय. दोस्तानो, ज्याप्रमाणे रामाच्या सहवासामध्ये हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासानं अर्जुन हा सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. पण या उलट दुर्योधनाच्या सहवासानं भीष्म, कर्ण हे सर्वश्रेष्ठ असून सुद्धा त्यांचा नाश झाला. दोस्तानो, आपण ज्याच्या सोबत राहत असतो त्याच्या विचारांचा, त्याच्या राहणीचा, त्यांच्या वागण्याचा हा अंमल आपल्यावर सुद्धा होत असतो. दोस्तानो, संगतीनं विचार श्रेष्ठ किंवा दूषित होत असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्याला कापत असते. जे पाहिजे ते मिळवायचं ही सफल माणसाची निशाणी असते. जे मिळालं ते हसत मुखानं स्वीकारायचं ही सुखी माणसाची निशाणी असते. कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नसतो. आपणच खरे आहोत, बाकी सगळे खोटे आहेत हा विचार माणसाला माणूस होऊ देत नसतो. एक वेळ माणसं दूर गेली तरी चालतील, पण दुरून मजा बघणारी माणसं ही जवळ नसावीत. जीवनाला दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड देणं म्हणजे तडजोड. कधी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त कोणाला फरक पडेल. बस ज्याला फरक पडेल त्यासाठी जगायला शिका. बाकीच्यांचा विचार सोडून द्या. रक्ताच्या नात्यांना खूप मानपान द्यावं लागतं, पण जोडलेल्या नात्यांना एक स्माइल दिलं तर पुरे असतं. कायम लक्षात असू द्या, देवाशिवाय तुमचं दुःख, भावना आणि अश्रू कोणीही समजू शकत नाही. आणि जो समजू शकेल तो देवापेक्षा कमी नसतो. लोक जर आपला रंग बदलत असतील तर आपण आपला स्वभाव बदलायचा असतो. पती पत्नीच्या संसारात एकदा वय निघून गेलं की लक्षात येतं आयुष्य जगायचं होतं, पण भांडण करण्यातच निघून गेलं. आयुष्याच्या शेवटी लक्षात येईल नातं पण संपलं आणि आयुष्य पण संपलं. नाती शब्दांनी नाही, मनानं बांधली जातात. काही लोक खूप बोलूनही आपली बनत नाहीत, पण काही लोक शांत राहूनही आपली बनत असतात. कोणतीच फॅमिली ही परफेक्ट नसते. आपण वाद घालतो, भांडतो. आपण काही वेळासाठी एकमेकांशी बोलायचं सुद्धा थांबतो, पण शेवटी फॅमिली ही फॅमिली असते. त्यातलं प्रेम हे शेवटपर्यंत असतं. आठवणी झुरवतात, आठवणी फिरवतात, रडवतात, करतात ओसाड मनाला, पण साथ सोडत नाहीत. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा
नेहमी आदर करत जा, कारण आपलं दोष हे शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात. हृदयाला परत तिथं जावंसं वाटतं जिथं पुन्हा जाणं हे शक्य नसतं. बालपण, निरागसता, जुनं घर, जुने मित्र. कारण वय कितीही झालं तरी हृदयाला सुरकुत्या पडत नसतात. आरशाला हृदय नसतं, पण कल्पना मात्र बऱ्याच असतात. मनातलं बोलण्यासाठी समोरचा माणूसही मनात ठेवणारा असावा, नाहीतर आपल्या मनातलं गावभर व्हायला वेळ लागत नसतो. कोणतीही सेवा ही निष्फळ होत नसते. यथा योग्य वेळेस त्याचं फळ हे मिळत असतं. सेवा करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नसते. नवं मिळालं की जुनं आडगळीला पडतं, पण नव्यानं ऐन वेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळत असते. हल्ली लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळंच नात्यात आग लावणारी लोक खुशाल आनंद लुटत आहेत. गरजेनुसार जरूर आपलं डावपेच बदला, मात्र इतरांना फसवण्यासाठी सरड्याप्रमाणे आपला रंग बदलू नका. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत पाहताना. एक वेळेस नवरात्रीचं उपवास नाही केलं तरी चालेल, पण स्त्रीचा आदर नक्की करा. माझं करून सगळं इथंच राहत असतं. जीव मारून कमावलेलं दुसरेच खाऊन जात असतं. स्वतःपुरता विचार करणाऱ्याला गरज पडते तेव्हा शब्दांचा आधार देणारेही कोणी भेटत नसतं. भाग्य लिहिणं हे आपल्या हातात नसतं, मात्र भवितव्याचा योग्य निर्णय घेणं हे मात्र आपल्या हातात असतं.